आज बनवूया पॅटीस. त्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवून घेतली. मी बटाट्याची भाजी कशी बनवली हे माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आता बेसन पीठ घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे टाकून छान मिक्स करून घ्या. पातळ बॅटर तयार करून घ्या. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा. हे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी 4-5 वाजता चहा पिताना हे करून खाऊ शकतात. आपली बटाट्याची भाजी थोडीफार उरल्यावर पण करता येतं. हे बघा, मी बॅटर तयार करून घेतलं. ह्यात थोडासा सोडा टाकायचा, म्हणजे पॅटीस जरा फुगतात. आता हे छान एकजीव करून घ्या. आता मी ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेत. त्यावर हा बटाटा असा पसरून घ्यायचा. खूप जास्त पण लावायचा नाही, खूप कमी पण नाही लावायचा. हे बघा, आता दुसरा ब्रेड ह्याच्यावर ठेवायचा. आणि मी ब्राऊन ब्रेड वापरलेत. तुम्ही मैद्याचे पण ब्रेड वापरू शकतात, पण हे ब्रेड जरा हेल्दी असतात. आता असं लावून झाल्यावर क्रॉसमध्ये कट मारायचा, म्हणजे पॅटीसचा आकार येतो. थोडं थोडं प्रेस करायचं, म्हणजे ते एकमेकांना चिटकतं. आता कट करून घ्या. हे बघा, आपण घरात बनवलेले पॅटीस हेल्दी असतात. बाहेरचं तेल जास्त करून करपलेलं असतं, त्यामुळे अनहेल्दी खाण्यापेक्षा हेल्दी खाल्लेलं चांगलं. हे बघा, माझे 4 पॅटीस तयार. तोपर्यंत हे पीठ जरा फुगलं, आपण सोडा टाकून ठेवल्यामुळं. हे 5 मिनटं ठेवून द्यायचं असतं सोडा टाकून. झालं. आता ह्याला हे पॅटीसचा तुकडा याच्यात फिरून आता तेलात तळून घ्या. छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. आवडलं तर नक्की करून पहा.
दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान खरबूज भाजून घ्या, लाल कलर येईपर्यंत. दोन्ही बाजूनी खरबूज भाजून घेतले. तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात. मी टॅमॅटो केचप घेतलं आहे. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.